तर हे बघा मित्रांनो, किती मस्त असं वातावरण झालंय, हे बघू शकता. हे बघा हिरवगार आणि मस्त असा पाऊस पण झालाय. हे बघा पाणी, हे बघा पाणी, हे बघा इथं स्लॅबवरती कसं साचलंय पाणी. मध्ये तर 15 दिवस पाऊस होता कंटिन्यू. आता उघडला होता 4-5 दिवस, म्हणून कालपासून चालूच आहे बारीक बारीक बारीक. अरे बघा बघा इकडं किती मस्त असं वातावरण झालं, हिरवगार खाली मस्त असं झालं. हे बघा आमच्या बीड साईडला पाऊस आहे, तुमच्या इकडं आहे का नक्कीच कमेंट करून सांगा. बघा चपला, आमची चपला आहे, शिल्लक चपला लेकरांचे बुटं वगैरे. बघा हे बॅग भरले बघा, वरती आणून टाकले. बघा वरती झाडी, मस्त असं गार लागायले. आणि लाईट पण गेली त्यामुळे मी वरती आले. बघा आमची साक्षी आली, लाजती. कुठं काय हे बघा पाणी किती टाकतो, गार लागले यार. हे बारीक पाऊस आहे त्यामुळे थोडंच असते, नाही तर नाही असते पाणी. चांगलं घोट इथून असते का, ती जाळी लावली तिथून जाते पाणी. हे बघ इथे किती असते, हे का पाणी जातं. हे बघा कावळी मस्त हवेला उडायला लागली. हा काय कुठं नाही जायचं, कुठं नाही जायचं असल्या घरात. ते बघा माती माती भरून वाळू पण पाणी गेले, तोंड उघडं होतं त्यात तिथं ढिगा राहत. आपण गेलो चालती झाडं तिथं बघा, असं ढिगा राहत आहे असं गोल. आणि गेलो जांभळं खाऊन टाकली होती, लय जांभळाची झाडं आली. ते बघा जांभळाचीच ते त्यावरची खाल्लेली ही जांभळाची, पण आता ही ह्याचे भरल्यामुळं काय टाकलं. बघा तिकडं पवन चिक्की, बघा तिकडं वर किती मस्त असं डोंगराकडे झालं हिरवगार. आता जनावरांना खायला पण झाले. आणि बघा मित्रांनो, हे तुम्हाला काय दिसतंय कमेंट करून सांगा बरं. नाव पहा, इकडे एक आहे आणि इकडं पण आहे. वरच किती मस्त असं झालं हे बघा. लाईट आली का ग? बघा आमच्या प्रीतीला थंडी वाजायला लागली. जर्किंग आणले घालायला. बॅड तुला गरमी होती का थंडी वाजती का? काय बेड्या? हा गार लागते, थंडी लागती. हा का एक दिले तुला नाही
मनभर चहा वरे बघ थंडी लागलेली आहे बाबू. तिकडे घर थंडी लागते गो. बघा इकडं पण डोंगर दाखवते तुम्हाला. कुठलं लोकेशन आहे कमेंट करून सांगा. वाहनं आहेत. काय राहू दे आताच परत घालते.